मी लक्ष्मण जोशी. आज या ठिकाणी प्रबोधन या ठिकाणी आज सह्याद्री बचाव समिती या सर्व जुन्नरच्या भागातील लोकांनी सह्याद्री बचाव समिती एक समिती स्थापन केली. त्याच्या माध्यमातून आवाहन करतोय आपल्याला की आज या भागामध्ये एवंतर सगळ्याच भागामध्ये सह्याद्रीच्या सगळ्याच पट्ट्यामध्ये 59 प्रकल्प येणार आहेत. म्हणजे काही येऊ घातलेले आहेत, प्रस्तावित आहेत, काही बांधकामाधीन आहेत, असे 59 प्रकल्प आहेत पंप स्टोरेज वेगवेगळ्या कंपन्यांचे. परंतु त्याचा मुख्य होल्डर जे आहे ते अदानीच आहेत. असे 59 प्रकल्प BBC न्यूजने पण न्यूज केली होती त्याची. परंतु हा सह्याद्री हा देशभराचा तुम्ही अनुभव घेतला तर सह्याद्रीत लोक पर्यटन म्हणून फिरायला येतात. त्या पर्यटकांना मी एक आवाहन करू इच्छितोय की आज सह्याद्री जर वाचवायचं असेल तर हे पंप स्टोरेज पहिलं बंद केलं पाहिजे. त्याच्यासाठी सगळ्या सह्याद्री प्रेमींना, मग दुर्ग घटक असतील, त्याच्यामध्ये अनेक फिरणारे लोक असतील, या सगळ्या घटकांना मी आवाहन करतो की आपण या लढ्यामध्ये सहभागी व्हावं. खरं म्हणजे हे प्रोजेक्ट झाले नाही पाहिजे, कारण अनेक प्रकारची जैवविविधता या भागात आहे. पर्यावरणीयदृष्ट्या आरक्षित हा प्रदेश आहे. त्यामुळे की या भागातली सर्वची प्राणी आणि वनस्पतीची जलसंपत्ती ती नष्ट होऊन जाईल. त्यामुळे आणि खरं म्हणजे हा भाग जो आहे तो एक महाराष्ट्राचा श्वास आहे. त्यामुळे सर्व इथेच नव्हे, शिवजन्मभूमीतून नव्हे तर सगळ्याच घटकातून, महाराष्ट्रातून टोटल सगळ्या निसर्गप्रेमींनी आणि सह्याद्री प्रेमींनी या लढ्यामध्ये सहभागी व्हावं. आणि सरकारच्या विरोधात पण हा लढा लढावा लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अदानी विरोधात तर हा लढा लढावाच लागणार आहे. परंतु या घटकांना नक्कीच अप्रोच होऊन या लढ्यात सहभागी व्हावं असं आवाहन मी सर्व सह्याद्री प्रेमींना आणि निसर्गप्रेमींना करत आहोत. नाणे घाटामध्ये हजारो पर्यटक येत असतात आणि हा जर प्रकल्प झाला तर त्याच्यावरती काय परिणाम होईल, काय सांगणार? नाणेघाट तसा ऐतिहासिक खूप आहे, कारण एक त्याला महत्त्व पण आहे. आणि खरं म्हणजे हा छत्रपतींचा तालुका आहे. त्यामुळे छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये एक ढाल बनून सह्याद्री उभा राहिला आहे आणि त्याच्यामध्ये नाणेघाटाचं विशेष महत्त्व आहे इतिहासामध्ये. त्याच्यामुळे नाणेघाटावर नक्कीच त्याचा परिणाम दिसेल. कारण हा प्रकल्प होता आणि केवळ धरण बांधणार आहेत, बोगदा करणार आहेत, हे एवढंच होणार नाही. याचे काही कार्यालय बांधले जातील, काही रस्ते कॉरिडॉर केले जातील, अनेक प्रकारची इथे हानी होणार आहे. त्याच्यामुळे अनेक झाडं तोडली जाणार आहेत. त्यामुळे नाणेघाटावर निश्चितच याचा परिणाम होणार आहे. ब्लास्टिंग सगळ्यात महत्त्वाचं, त्यांनी दिलेले एका 6 ब्लास्टिंग गोडवानं इथे बांधले जाणार आहेत. म्हणजे त्याची स्फोटक आणून ते वापरली जाणार. म्हणजे 59 प्रकल्प म्हणजे 59 बोगदे सह्याद्रीला पाडणार आहे. मग तिथं पाणी राहणार नाही प्यायला. कारण एकदा माहिती आहे, आपण शेजारी बोरवेल मारला विहिरीच्या का ते पाणी राहत नाही, तशा प्रकारचं हे होऊ शकतं. त्याच्यामुळे भविष्यात पाण्याचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. असं काही समजायचं कारण नाही. परंतु किरण सरांनी पण मगाशी मांडलं की ज्यावेळेस पाणी उचललं जाणार त्यावेळेस धरणं भरणार नाही. मग त्याचा धरणांचा जो उद्देश आहे कुकुडी प्रकल्पाचा, जी ओलिताखाली आणण्याचा उद्देश होता, तो भविष्यकाळात अधुरा राहू शकतो की अनेक सिंचित क्षेत्र याच्यापासून दूर जाऊ शकतं, असं आमचं तरी म्हणणं आहे. कुकडी पाटबंधारे सांगितलं की कुकडी प्रकल्पावरती आता धरण बांधण्याची क्षमता संपलेली आहे. मग ह्या ठिकाणी दुसरं धरण कसं काय होऊ शकतं? आमचाही तोच प्रश्न, याला मंजुरी कशी दिलेली आहे. खरं म्हणजे महायुतीतल्या सरकारने याला मंजुरी दिली आणि ह्या ठिकाणी अदानीचा प्रोजेक्ट येतोय. अनेक वर्षापासून 1988 पासून अदानी समूह वेगवेगळ्या क्षेत्रात काम करते. परंतु सह्याद्री अतिसंवेदनशील क्षेत्रामध्ये हा पहिल्यांदाच प्रोजेक्ट येऊ घातलेला आहे. आणि एक नव्हे तर असे 59 प्रकल्प त्यांनी मान्यतेच्या भोवऱ्यात आहेत. काही मान्यता मिळालेल्या आहेत, काही पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे हा नक्कीच प्रश्न आहे की हे वाचवण्यासाठी या भागातील लोकांनी आणि सह्याद्री प्रेमीने एकवटायला पाहिजे. कोपरे मांडवीसारखा जो भाग आहे त्या भागामध्ये अनेक वेळा सांगितलं जातं की आम्हाला धरण बांधायचं आहे, परंतु त्या ठिकाणी अडचण येते की कुकडी बंधाऱ्यावरती धरण बांधण्याची क्षमता संपलेली आहे. ह्या ठिकाणी का मग अशा प्रकारे होतं? आता मुळातच मुद्दा हा आहे की ज्यावेळेस कोपऱ्या मांडव्याचा प्रश्न येतो त्यावेळेस कृष्णा खोरे प्रकल्प असं म्हणतं की आम्हाला पाणी क्षेत्र म्हणजे पाण्याची उपलब्धता फार कमी होईल धरण बांधल्यावर. मग अशी ज्यावेळेस त्याला मंजुरी मिळत नाही, वेगवेगळ्या तांत्रिक कारणाने अडचणीत आणलं जातं. आमचा जलसंपदा विभागाला पण एक सवाल आहे की तुम्ही असं असताना त्यांना मंजुरी कशी देताय. आणि पश्चिम आणि पूर्व अशा ज्या वाहिन्या आहेत त्या एकत्र करायला साधारणतः बंदी आहे. म्हणजे पाण्याची पश्चिम आणि पूर्व वाहिनी
मग तुम्ही काळू नदी इकडे वरती कृष्णा खोऱ्यामध्ये त्याचं पाणी कसं घेताय हा एक सवाल आहे. म्हणजे या सरकारने याची उत्तरं पण दिली पाहिजे आणि जलसंपदा पर्यावरण विभाग असेल या सगळ्यांनी याची उत्तरं दिली पाहिजे. येत्या काळात सर्वांच्या विरुद्ध हा संघर्ष तीव्र केला जाईल. राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत ते मागच्याच अधिवेशनामध्ये म्हटले की जे काही पंप स्टोरेजचे जे काही प्रोजेक्ट आहेत त्यांना पुढच्या काळात गती दिली जाणार आहे आणि म्हणून हे सगळं अगदी घाईघाईने होते का असं मला वाटते. ज्यावेळेस महायुती सरकार बनलं त्यावेळेस त्यांची एक एक व्हिडिओ पण त्यांचा प्रसारित झाला होता की महाराष्ट्र आम्ही देशामध्ये नंबरवर करणार आहे ऊर्जेमध्ये. महाराष्ट्राला एक वेगळ्या प्रकारची म्हणजे ऊर्जेचं म्हणून महाराष्ट्र गणला जाणार आहे आणि त्यामुळे ते पंप स्टोरेजचा फार उल्लेख होता त्यांनी याच्या अनेक मुद्द्यांमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे हे महायुती सरकार त्याला पाठिंबाच देणार आहे. त्यांनी येत्या काळात त्यांची भूमिका बदलावी लागेल या सगळ्या लोकांचा विरोध बघून आणि ती बदलावी असं माझंही आज म्हणणं आहे. सगळ्या सह्याद्री प्रेमींचंही तेच म्हणणं आहे.